पालटून पीक घ्यायला पाहिजे. आपल्या इकडे एक घेतलं की एक, कापूस तर कापूस नाही तसं. तर ही पद्धत आपल्याला बदलावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आता पाऊस कमी आहे, मग आपण काय करू शकतो? शेतकरी का हातावर हात घेऊन बसणार आहे का? नाही. तर आपल्याला याला पर्याय काय आहे ते बघावं लागणार आहे. पर्याय काय आहे? आता पाऊस कमी आहे तर तुम्ही कमी कालावधीचे वाहनं वापरा. काय म्हणालो मी? कमी कालावधीचं. आता कमी कालावधीचं कोणतं आहे? आपलं मराठवाडा कृषी विद्यापीठाचं MAUS 725 आहे, जे की 90 ते 95 दिवसामध्ये येते. 110 दिवसाच्या लेट व्हरायट्या वापरू नका. त्याच्यामुळं काय होईल, पाऊस जरी कमी असला तरी तुमची ती व्हरायटी बियाणं ते शेंगा भरल्या जाते. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, ही MAUS 725 जिच्या 4 दाण्याचं प्रमाण 25% आहे, 4 दाण्याचं प्रमाण, म्हणून ती व्हरायटी. पुन्हा MAUS 612 एक व्हरायटी, MAUS 612 हेक्टरी 30 ते 32 क्विंटल ॲव्हरेज आहे आणि 90 दिवसाचे 12 तुम्ही प्रेफरन्स द्या. तुम्ही देताल फुले संगम, लेट व्हरायटी आहे. तुमच्या इकडं हलकी जमीन आहे, फुले संगम जमत नाही, तिला भारी जमीन लागते, म्हणजे तिच्यावर थोडंसं कीड रोगाचं प्रमाणही हे होते. म्हणून आपल्या मराठवाडा कृषी वसंतराव नाईकच्या विद्यापीठाच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणून ह्या 2 व्हरायटीला लवकर तुम्ही कमी कालावधीत ज्या देणार आहेत त्याला 1 किलो तुम्ही काय करणार, कमी. आता तुरीच्या बाबतीत जी आहे BDN 711 लवकर येणारी व्हरायटीला मागून जरी पाऊस कमी पडला ती भरल तरी किमान, नाहीतर तुमच्या तशात तुरी उभा राहत्याला उपयोग आहे का? नाही. म्हणून तुम्ही तुरीच्या बाबतीत असं करा. मग अशा बदलत्या हवामानाशी आपल्याला शेतीला जुळून घ्यावं लागेल. लवकर येणाऱ्या व्हरायटी वापरायला लागेल. साहेबांनी आत्ता सांगितलं BBF, त्याच्या बेडचा किती उपयोग, बेडवर ओलावा राहतो, कमी पाऊस पडला तरी सरीमध्ये राहतं, जास्त पडला तर अतिरिक्त निघून जातो. म्हणून BBF वर करा. BBF नाही तुम्ही 4 ते 5 ओळीनंतर 1 ओळ सोडू शकता. या अशा पद्धतीने तुम्ही BBF करू शकता. परत तुम्हाला आता पाऊस पडला तर तुमच्या वेळेस काय होतंय, किंवा मोठा खंड पडला, तुम्ही पोटॅशियम नायट्रेट म्हणून खत आहे 13-0-45 100 ग्रॅम प्रति 10 लिटर जर मारला तर तुमचं एक 5-6 दिवस चांगल्या प्रकारे तग धरते पीक. म्हणून अशा खताचा तुम्ही फवारणीतून करू शकता. परत पाऊस कमी आहे, आंतरमशागत करा. त्याच्यामुळं काय होईल, जमिनीतील भेगा बुजल्या जाईल आणि जमिनीतला ओलावा जो उडून जातो बाष्पीभवनाने तो जाणार नाही. तर त्याच्यासाठी आंतरमशागत फार गरजेची आहे. ही एक पद्धत आहे. परत तुम्ही काय करू शकता आणखीन, समजा ह्या परिस्थितीला सर्व पिकाचे लवकर येणारे वाण वापरा, म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. तुमची मोठ्या खंडामध्ये पूर्ण आधीच आपल्याला काय होतंय, पाणी द्यायची होती त्यावेळेस स्प्रिंकलर हे जोडलेला नसतो, परत लाईटची DP बऱ्याच वेळेस जाते त्या परिस्थितीत. तर सुरुवातीपासूनच नियोजन करायचं की माझं सगळं मोटर दुरुस्त, लाईनची सोय, म्हणजे कमी वेळात तुमचं भिजवण झालं पाहिजे. आता तर सोलार आहे, बऱ्याच ठिकाणी अडचण येणार नाही. कारण खंडामध्ये काय होतंय, एक 25-30 दिवसाचा एक खंड पडला तर फुलं ड्रॉप होतात, मग काय त्याला आवरेज येत नाही प्रमाण. आता तुमच्या भागात मला वाटतं त्या याचा प्रॉब्लेम आहे, कोणते वानू तर थोडंसं सुरुवातीला पावसाचं प्रमाण या पट्ट्यात कमी असते सेलूच्या तुलनेत, आणि कमी पाऊस असला की त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो, बरोबर आहे. मग जास्त वाढते तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही याच्यामध्ये एक करू शकता की वानू आहे, एक मादी 300 अंडे घालते. किती? 300 अंडी. आणि त्याच्यामध्ये काय, आता हे बांध आहे, बांधावर कुठं बारीक दगडं असतात तर ते लपून तिथं राहतात. तर ते आधी ते दगडं वगैरे हे थोडंसं आपल्याला स्वच्छता ठेवावं लागेल. काडी कचरा जो आहे तो तिथं काडी कचऱ्याखाली किंवा दगडाखाली ते जास्त राहतात आणि तिथं ते प्रमाण वाढते. आणि ते काय खातात, तुमचं वाळल्याला पाला पाचोळा कुजत ते तिथं ठेवायचंच नाही त्या शेतामध्ये. मग त्याला आपण नष्ट करायचं, मग ऑटोमॅटिक तुमचं प्रमाण कमी होईल. परत त्याच्यानंतर काय करायचं, आंतरमशागत पाळ्या चालू ठेवायच्या आपण. त्याच्यामुळं काय होईल, ते अंडी त्यातली नष्ट होतील, जमिनीत जी अंडी देतात ना ती त्याची नष्ट होतील. परत तिसरा पर्याय काय की जर चांगला पाऊस सुरू झाला की ॲटोमॅटिक त्याचं जे आहे नैसर्गिकरित्या कंट्रोल होते, कमी पावसात त्याचं हे होते. पुन्हा काय करू शकतात, पिकाची फेरपालट करू शकतात तुम्ही. पीक आता ते कंटिन्यू सोयाबीनवर सोयाबीन नाही घ्यायचं, तिथं परत अटॅक जास्त होतं, हे होते. परत तुम्ही काय करू शकता की फवारणीद्वारे हे कंट्रोल करू शकता. परत ज्या प्लॉटला बीज प्रक्रिया केली तिथं प्रादुर्भाव दरवर्षी कमी दिसतो, जे त्या प्लॉटला त्या खात नाही. म्हणून बीज प्रक्रियेशिवाय पेरणीच करायची नाही. तुम्ही एकच लक्षात ठेवा, बीज प्रक्रिया केली की त्याचं प्रमाण फार कमी राहणार. चांगल्या केमिकलची आता आपण सांगणार आहोत, तर ती जर केली तुम्ही तर ते होणार नाही. परत आणखीन काय करू शकता, तुमच्या शेणखतात मार्केटला पोलीस नावाने फिप्रोनिल इमिडा कंटेंट असलेलं ते तुम्ही वापरू शकता शेणखताद्वारे. ड्रेंचिंगद्वारे द्यायचं असतं तर क्लोरोपायरीफॉस हे औषध ते तुम्ही आळवणी करू शकता. परत क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमेथ्रिन याची आळवणी करू शकता. म्हणजे असे रासायनिक आणि याची पूर्ण जोड द्यावा लागणार. तुम्ही काय करतात, एकाएकीच आले तर आता काय करू, तुम्हाला आधीपासून नियोजन करावं लागेल. बांध स्वच्छ करणं, त्याला हे करणं, दगड वगैरे बारीक सारीक थोडंसं साफसफाई करणं त्या शेतापुरतं तरी जिथं अटॅक जास्त होतं तिथं.
आणि सोयाबीनवर याच्यावर जास्त येतो. म्हणून असं करू नका. शेणखतामध्ये सुद्धा हे पोलीस वगैरे हे केमिकल टाकून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकतात. तर अशा पद्धतीने विविध त्याला उपाययोजना आहेत. ह्या वानूला तुम्ही अशा पद्धतीने कंट्रोल करा. पाऊस जर चांगला झाला, जोरदार झाला सुरुवातीचा, काय ऑटोमॅटिक त्याचं प्रमाण बरंचसं नैसर्गिकरित्या त्याच्यावर कंट्रोल व्हायला जातो. खंडाच्या परिस्थितीत त्याचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून पीक बदलू नाही घ्या. जिथं सोयाबीन आहे तिथं कापूस घ्या. फेरपालटमुळं त्याचा थोडासा प्रमाणही कमी होते. बीज प्रक्रिया आवश्यकच आहे. तर अशा पद्धतीने याला करा. आता खरीपमध्ये तुमच्या इथं कापूस सोयाबीनच पीक असेल, दोनच आहेत आणि हळदीचं. तर हळद चांगली गोष्ट आहे. हळदीचं प्रमाण हळूहळू कसं आहे, पाण्याची तुम्ही सोय वाढवा. कारण तुमच्या शेतीला जर गती द्यायची तर तुमचं फक्त कापूस सोयाबीनवर जीवनमान नाही आहे. आता आमच्या निरवाडीला इथून 7 किलोमीटर आहे. तिथं बरेचसे मी बघतो 20-25 लाख रुपये एका शेतकऱ्याला आजच्या हळद झाली आत्ता ह्या वर्षी. 20-25 लाख म्हणजे किती मोठी शेतकऱ्याला एक उटी बसू शकते त्यांनी. विचार करा तुम्ही, कल्पनेच्या बाहेर आहे का नाही. आणि करायलेत ना, हे जास्त अंतर आहे का, एक 8 किलोमीटरवर मी बघितलं सर्रास. तिथं बऱ्याचशा शेतामध्ये मी फिरत असतो, ते आमच्या स्थळपाणीला तिथं कॅमेरे आहेत. एक आनंद वाटतं की बाबा शेतकऱ्याच्या शेतात कॅमेरे आहेत सोलरचे. असू द्या त्याची 5,000ची किंमत 4,000ची, पण हे करायलेत लोक. आणि हे करायलेत म्हणजे टेक्नॉलॉजीने आपल्या भागात पुढं चाललेत, याचा कुठंतरी समाधान आहे. म्हणून तुम्ही पीक बदलावं लागणार आहे. तुम्हाला हळद, अद्रक, रब्बीमध्ये कांदा बीजोत्पादन, असे बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला जर बदललं तरच तुम्ही शेती या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ कराल. कारण तुमचं आर्थिक जीवनमान कधी उंचावेल, हे असे वेगवेगळे तुम्ही पिकं घेतली तर. कापूस सोयाबीनमध्ये आपली ग्रोथ होणार आहे का? नाही होणार. हे पिकं काही जणांना जोड व्यवसाय, शेळीपालन असन, म्हशीचा असन, आता त्या पशुसंवर्धनचा ऑनलाईन चालू आहे एक म्हशीचा सोय, त्याच्यात तुम्ही योजनेतून लाभ घ्या. शासनाच्या विविध योजना आहेत त्याचाही लाभ घ्या. कारण अशी जोड व्यवसायाची जर तुम्ही जोड दिली तरच होईल. दरवर्षी कापूस सोयाबीन करणाऱ्याची ग्रोथ होणार नाही. म्हणून अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे करा शेती. हळद, आता हळदीच्या पिकामध्ये तुम्हाला बेन आहे. फक्त हळदीमध्ये मी एक सांगेल, किंवा तुम्ही जे करतात बीज प्रक्रिया करा. आता त्याला काय करतो आपण, 22-3 आणि क्विनॉल पॉसची बीज प्रक्रिया करायची. म्हणजे पुढे बुरशीचे रोग येणार नाही. 25 ग्रॅम 22-3 एक 50 ग्रॅम घ्या 10 लिटरला, आणि एक 100 ml जरी क्लोरोपायरिफॉस घेतलं आणि त्या 10 लिटरमध्ये 10 मिनिट बेनं भिजून ठेवलं तर पुढचे बुरशीचे आणि कीड रोग आधीच आपले कंट्रोल होणार. त्याच्याशिवाय लावायचंच नाही बेडवर. आता तुम्ही 2-2.5 लाख जर प्रॉफिट कमवत असाल, एक 200-400 रुपयाच्या औषधाला खर्च करायलाच पाहिजे. कारण तुम्ही जर इथं कंट्रोल केलं तर पुढच्या फवारण्याचे पैसे वाचतात आपले. आणि बेडवर ह्याच्या पद्धतीने लागवड करतात. खताचे मायक्रोन्यूट्रिएंट वापरा व्यवस्थिशीर. त्याच्यामध्ये करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विद्यापीठाचं बायोमिक्स आहे. ते काय करते, त्याच्यात विविध प्रकारच्या बुरशी आहेत जैविक. ते काटाने काटा काढण्या, लोहा को लोहा काढताय, तसं ती जैविक बुरशी आहे. दुसऱ्या बुरशीला मारण्याचं ते त्यासाठी वापरतात. म्हणून ते जर मारलं तुम्ही, जर फवारणीतून किंवा बेडवर सोडलं तर जमिनीतील मर, तुमचं मुळकूज ह्याचा प्रादुर्भाव अत्यंत कमी होतो आणि हळदला लगेच रिझल्ट येतो. आता तिथं हिंगोली ह्या जिल्ह्यातून एवढे चालले, तिथं 150-200 रुपये किलो लिटर आहे मला वाटतं. तर आणि ते माल भेटणार. म्हणजे विचार करा, जेव्हा रिझल्ट यायला डोळ्यांनी लोकांना प्लॉट हिरवा दिसायला त्यावेळेसच न्यायलेत ना. मग तुम्ही हजार रुपयाचे रासायनिक औषध, क्लोराईड किती सोडायले. एक तर तुम्ही त्या जमिनीचं प्रदूषण करायले, आणि हे जैविक जर उपलब्ध असेल तर तुम्हाला काय अडचण आहे. म्हणून तुम्ही बायोमिक्सच तिथून आणा आणि त्या ड्रेंचिंगद्वारे सोडा. कारण ते एवढा चांगला पर्याय आहे की तुमच्या मरला चांगल्या प्रकारे कंट्रोल करतो. अशा प्रकारे हळदीमध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करा. स्प्रेइंगमधून द्या, नाही तर ड्रेंचिंगमधून द्या. शेअर करू. आता सोयाबीनच्या बाबतीत इथं सोयाबीनचा पेर आहे. सोयाबीनच्या बाबतीत आत्ताच मी सांगितलं लवकर येणारे वाण घ्या. परत तुम्ही बीज प्रक्रिया, आता आपण डेमो दाखवणार आहे त्यामध्ये सांगू. बीज प्रक्रिया केलं तर 25-30% उत्पादनात वाढ वाढते. हे करावंच लागणार आहे आपल्याला. तर बीज प्रक्रिया करा. तसंच लवकर येणार आहे. आता पेरणीच्या वेळेस प्रति एकरी 22 किलोच पेरा, 23 किलोच पेरा. बॅगचं बियाणं असेल. कसं आहे, पातळ सोयाबीनला ॲव्हरेज येते, दाटला येत नाही. मग दाटमध्ये आता मागच्या वर्षी आपण गेलतो तिथं किती किडीचा प्रादुर्भाव झाला होता. तर अशा पद्धतीने मग किडीचा प्रादुर्भाव होतो आणि तिथं ॲव्हरेजही येत नाही. म्हणून तुम्हाला पातळ सोयाबीन म्हणजे 22 किलो पेरायचं. आता लातूर जिल्ह्यामध्ये बेडवर सोयाबीन केला एकरी 15-16 क्विंटल काढले एकरी. आपण कुठे 8 क्विंटल कडच आहेत ना आणखी. तेही शेतकरी आहेत, आपण शेतकरी. टोकन यंत्राने बेडवर करायलेत स्वतः ते शेतकरी. आणि त्या बेडवरच्या याच्यात 15-16 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज काढायला. आणि रब्बीचं एक पीक व्हायला बघा तुम्ही. ऊसाला भाग टाकायला का नाही. एक आपल्याला ॲनालिसिस स्वतः करावं लागणार आहे. इथंच आहे भाग आणि आपल्या जिल्ह्यातही बरेच लोक घ्यायलेत आता. तर